राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार मकरंद आपा पाटील यांच्या दत्तक गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावमध्ये खरंच पाणी टंचाई आहे का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनलाय। दत्तक गावाचा दर्जा मिळाल्यानंतरही येथील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे का, की पाणी टंचाईच्या चर्चा केवळ अफवा आहेत? नेमकी परिस्थिती काय आहे, गावकऱ्यांच्या अडचणी काय आहेत आणि प्रशासनाबाबत नागरिकांचे मत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो आहोत थेट शिरगावमध्ये। चला तर मग कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय जाणून घेऊया येथील नागरिकांच्या तोंडून शिरगावचे वास्तव। आजी, काय वाटतं, तुम्ही शिरगावचंच का? तुम्ही हा, शिरगावच। काय वाटतं, पाणी टंचाई का भीषण इथं जे दाखवण्यात आलं होतं सोशल माध्यमात, आणि याच माध्यमातून बोरलाही पाणी दिसून येते, वॉटर एटीएमला पाणी, काय वाटतंय शिरगावमध्ये पाणी टंचाई आहे का? नाही नाही, पाणी भरपूर आहे। कुठलं पाणी पिता तुम्ही? आम्ही नाही असंच पाणी पितो। नळाचं पाणी पिता? हा. कशाचं येतं पाणी तुम्हाला? नळाला विहिरीचं का कुठली स्कीम आहे? आता किम काय आम्हाला बायका माणसाला माहिती, पण विहिरीच आहे। विहिरीचं येतं तुम्हाला, म्हणजे गावच्या नळाचं पाणी येतं? हा, काय बरं. वाटतंय का पाणी टंचाई गावात? नाही नाही, भरपूर पाणी येतं आम्हाला. भरपूर पाणी आहे. आमदार काम करतात का? काय वाटतंय तुम्हाला, आमदार काम करतात का इथले? भरपूर करतात। आमदार काम करतात? हम्म. महिलांची मी प्रतिक्रिया जाणून घेतली, कशा पद्धतीने जे दस्तूरखुद्द मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा कशा पद्धतीने काम करतात हे यांच्याच तोंडून आपण ऐकून घेतलं। अजूनही जाणून घेणार की तो या गावातील कुंपनलिका म्हणजे ज्या बोरला पाणी आहे का, यांनी सांगितलं की 100 ते इथं गावात 101 बोर आहेत आणि सर्व बोरला पाणी आहे असं दिसून येत आहे। बाबा, काय वाटतं, आता ह्या बोरला पाणी आहे? पाणी भरपूर आहे त्याला, काय वाटतं तुम्हाला? पण आमदारांनी पाणी आल्यामुळे काय इकडे बोरला कोण पाणी यायला येतच नाही। म्हणजे पाणी टंचाई काहीच नाही? आता नाही, आपण तिकडची बोर बघितली, ही बोर बघितली, हो, काय म्हणजे कोण यायला येत नाही, पाणी भरपूर आहे, म्हणजे आबांचं लक्ष आहे ह्या गावावर? लक्ष आहेच आहेच। काय वाटतं, जुनं जे काम केलंय त्यांनी, ज्या पाण्याची पातळी ह्या बोरची जशी वाढली आहे, म्हणजे ह्या दुष्काळात दुष्काळात देखील पाणी आहे, पाणी काय वाटतं तुम्हाला थोडक्यात याबाबत? नाही, समाधान वाटते, पाणी आपल्याला भरपूर प्यायला मिळतं। हा, जलसंधारण ह्याच्यात बी चांगली कामं केली त्यांनी, आणि आता सुद्धा कामं चालू आहेत, आता सुद्धा चालू आहेत। पाणी नळाला पाणी भरपूर आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की 8 ते 10 बोर आहेत गावात, त्याला बी भरपूर पाणी आहे। आणि 8 ते 10 बोर आहेत का? 8 ते 10 बोर आहेत, त्याला भरपूर पाणी आहे। दुसरी गोष्ट 11 ते 12 जलसंधारणाचे तलाव आहेत। हे खासदार लक्ष्मी पाटील आणि मकरंद आबा यांनी जे शिरगावासाठी भरपूर काय केलेलं आहे, त्याच्यामुळे हे पाणी जे आज ह्याच्यामुळे हे पाणी आज गावाला आहे। मकरंद आबा आणि लक्ष्मण तात्यांमुळे ह्यांच्यामुळे गावाला पाणी भरपूर आहे, आणि मध्ये कोणी काय बोलले असेल हे चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे। आता आपण बघितलं की दुसऱ्या बोरवर आता आपण गावाच्या ज्या 8-10 बोर आहेत, आणि अशा पद्धतीने ज्या 8-10 बोर आहेत, कशा पद्धतीने पाण्याची पातळी या गावाची सुधारलेली आहे। मकरंद आबा पाटील आणि त्यांचे दिवंगत वडील लक्ष्मण तात्या पाटील यांनी जे गावाच्यासाठी पाणी संधारणाचं काम केलेलं आहे आणि पाण्याविषयी काम केलंय, त्या पाण्याविषयी कामाचे हे फलित दिसून येतं। कशा पद्धतीने शिरगाव जे गाव आहे ते सुजलाम सुफलाम, पाणी पिण्यासाठी मुबलक पाणी आहे। महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात दुष्काळ परिस्थिती दिसून येते आणि शेवटच्या टप्प्यात आता उन्हाळा येऊन ठेपलेला आहे। आता आपण दस्तूरखुद्द पोहोचलोय महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या दत्तक गावामध्ये, म्हणजे शिरगावमध्ये। शिरगावची पाणी टंचाई कशा पद्धतीने आहे का, या गावामध्ये टंचाईच नाही, हे थेट आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेऊ। कशा पद्धतीनं काही दिवसांपूर्वी अशा समाज माध्यमात बातम्या देखील आल्या होत्या की पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात दिसून येते। आपण इथल्या ग्रामस्थांना विचारू की पाणी टंचाई आहे का, तर आपण बघितलं तर बोरला इथलं पाणी आहे। ग्रामपंचायतीने जे वॉटर एटीएम बसवलंय त्यालाही मुबलक पाणी प्रमाणात दिसून येत आहे। नमस्कार, काय सांगाल, तुम्ही ज्येष्ठ आहे, काय वाटतंय तुम्हाला, शिरगाव जे गाव मदत व पुनर्वसन मंत्री जे आपले मकरंद आबा आहेत त्यांनी दत्तक घेतलेलं आहे, त्या गावामध्ये पाणी टंचाई आहे का, काय वाटतंय तुम्हाला? नाही नाही, आहे ना पाणी भरपूर, पाणी भरपूर आहे। तुम्ही कुठलं पाणी पिता? तिथलंच गावचं एरीचं गावच्या हिरीचं आहे का? गावच्या हिरीला भरपूर पाणी आहे का? आहे। आता शेवटच्या टप्प्यात आहे उन्हाळा, आता जून चालू झाला, अजून पाऊस नाही, काय नाही, तरी सुद्धा गावाला पाणी भरपूर आहे? हो, आहे आहे। पाणी भरपूर आहे। नमस्कार, नमस्कार। वय किती दादा तुमचं? वय माझं 72 वय। 72 वय, म्हणजे जवळून राजकारण बघितलंय, काय वाटतंय तुम्हाला? जर पाटील घराणं बघितलं तर त्यांचे वडील खासदार होते, आता आबाही मदत व पुनर्वसन मंत्री आहेत, काय वाटतंय तुम्हाला? त्यांनी गाव दत्तक घेतलंय, परंतु काही दिवसापूर्वी समाज माध्यमात अशाही बातम्या फिरत होत्या की गावामध्ये पाणी टंचाई भीषण प्रमाणात आहे, काय वाटतंय तुम्हाला थोडक्यात याबाबत? ह्याबद्दल आम्हाला काय वाटतंय, आता आमच्याकडे पाणी रोज सोडते, 1 तास पाणी येतं प्रत्येकाला। आमच्या गावाला आता
आठ येते वाल आहेत. हम्म. प्रत्येक वालला एक एक तास पाणी असतं रोज. हम्म. पाणी भरपूर आहे आमच्याकडे. आता ही तशी तुमची इथं कुंपणली काय म्हणजे हापशी आहे, हो. बोर आहे तुमची. बोर आहे. या बोरवरती बी लोक दिसणार म्हणजे गावात बऱ्यापैकी पाणी दिसून येतं. दिसून आहे आमच्या गावात आता बोर बी आहेत गावात. सगळ्या बोरला कोणी जात नाही. पाणी टंचाई असते तर बोरवरती नंबर असतो. बोरवर गेले असते पाणी पण कोणी दिसत नाही आम्हाला. आम्ही सकाळपासून इथे बसलेलो असतो. शेतीचं कसं काय पाण्याचं? शेतीचं पाणी जेमतेम पाणी आहे. शेतीला जमतेम पाणी. जेमतेम पाणी आहे. बाबा नमस्कार. नमस्कार नमस्कार. माझी सरपंच गावचं हो बोला. बरं झालं गाठ पडली तुमची. बोला. बरं काय पाणी टंचाई का गावात? नाही भरपूर पाणी. भरपूर पाणी. हा मग आता या बाबांनी सांगितलं हा की आमदारांचं हे दत्तक गाव आहे शिरगाव. हा आहे. काय वाटतंय तुम्हाला की समाज माध्यमात काही बातम्या बी आल्या होत्या की पाणी टंचाई आहे अशा पद्धतीचं? तुमच्या केलं बोरला बी केलं. पाणी आहे, ग्रामपंचायतीला ते वॉटर एटीएम त्याला बी पाणी त्याला आहे. पाणी. आता आम्ही तिथे जाऊन बघितलं त्याला हा, पाणी आहे. हा. मग जर टंचाई असती तर ह्याला दिसून आले असती लोक. हो काय दिसून येतं? त्यांनी सांगितलं शेतीला बी थोडस पाणी कमते पण प्यायचं आता पाण्याची काय. शेतीला ती राहणारच की. हम्म. शेतीला राहणार पण पिण्याला नाही. काय आमदार बघतात का गावाकडे? बघतात ना. फेरे असतात का त्यांच्या? हो विचारपूस होती हो, का हो, गावात हो. लोकांची? हा. काय केलंय सांगा. हा? विकास तर तालुक्यात नसेल एवढा शिरगावला केलाय. काय काय केलंय? काय विकास वाटतोय? अहो लय काम. काय लय कामं केली? आम्हाला सगळ्या गोष्टी मदत केली. सगळ्या शेतीच्या बाबतीत केली, देवळांच्या बाबतीत केली, सगळं पाटबंधाऱ्याच्या बाबतीत कामं केल्यात. 11 बंधारे 11 बंधारे 11 बंधारे बांधलेले. पाण्यासाठी. हा, पाण्यासाठी 11 बंधारे बांधले आहेत. मकरंदाबांनी. हा मकरंदाबांनी. आणि विशेषतः इथं जलसंधारणाच्या माध्यमातून आपले माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या माध्यमातून 73 लाखाची हरियाली योजना केंद्र शासनाची आणि ती प्रभावीपणे इथं राबवल्यामुळं आज जो काही भीषण दुष्काळ दिसतोय बाहेर त्याची तीव्रता आम्हाला जाणवत नाही की मकरंद पाटलांनी जलसंधारणाच्या माध्यमातून इथं जी 11 बंधारे असतील, 2 पाझर तलाव असतील त्याची डागडुजी असेल आणि शिवाय या हरियालीच्या माध्यमातून शिवाय शासनाच्या ज्या कृषी विभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं झाल्यामुळं की एवढं तीव्र दुष्काळ असून सुद्धा आम्हाला इथं पाणी टंचाई अजिबात नाही की महिलांना तांब्याभर पाण्याला सुद्धा घराच्या बाहेर जावं लागत नाही. पाणी नळाला येत मुबलक पाणी आहे. ग्रामपंचायत असेल व तालुक्याचा पाणी पुरवठा विभाग असेल आणि विशेषतः BDO असतील, वाईचे जे BDO आहेत ते ह्या गावांच्यावर विशेष लक्ष आहे त्यांचं की ही टंचाईग्रस्त गाव आहेत. आम्हाला नदी नाही आहे, कुठून पाण्याचा सोर्स नाही आहे, आम्ही डोंगरातलं गाव आहे तरी सुद्धा आमच्या गावावर विशेष लक्ष असून आमच्या इथं थेंबर पाण्याची टंचाई नाही. की अगदी तुम्ही गावात महिला असतील, तुम्हाला आता तुम्ही बोरला बघितलं, इथं वॉटर ATM आहे त्याला बघितलं की इतकी मुबलक पाणी आहे की तांब्याभर पाणी सुद्धा बाहेरून आणावं लागत नाही. काय वाटतंय तुम्हाला हे जे वाटतंय की समाज माध्यमात सोशल मीडियावरती जे फिरत होतं मध्यंतरीच्या काळात पाणी टंचाई भीषण आणि या दत्तक गाव घेतले मकरंदाबांनी या गावातच भीषण पाणी टंचाई, काय वाटतंय तुम्हाला? याकडे कसं बघता तुम्ही? ही माहिती देणारी चुकीची माहिती देतात. त्यांनी गावात फिरले का एक माणूस तरी गेले का आता हांडा घेऊन त्याला कुठल्या फोटोपा टाकल्यात, काय केले, दुसरी कुठच्या फेक जाहिराती दिल्या सगळ्या. आता बोरला जे तुमच्या पाणी अशा बोर किती आहेत गावात? गावात जवळजवळ 100 बोर असतील अशा. सगळ्याला पाणी? हो पाणी. सगळ्याला पाणी. काय म्हणताय बाबा? सविस्तर विचारा. सविस्तर विचारतो. तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे आलो होतो, तुम्ही काय सांगाल की गावात बोरला पाणी भरपूर आहे, 100 बोर आहेत यांनी सांगितलं. तुम्ही काय सांगाल थोडक्यात? पाणी टंचाई बोरला पाणी निघतंय. प्रत्येक बोरला पाणी सांगा. पाणी चांगले भरपूर पाणी. भरपूर पाणी म्हणजे पाणी टंचाई नाही अजिबात नाही. बऱ्यापैकी आमदारांनी किंवा त्यांच्या वडिलांनी दिवंगत नेत्यांनी चांगलं काम केलंय असं तुम्हाला म्हणायचं? सहकार्य केलंय भरपूर. इथनं पुढे करतील. शेतीच्या पाण्यासाठी एकच जनतेच्या अख्ख्या गावाची राहिली. कॅनलचं पाणी आमचं झाडात तरी सुटावं किंवा वडाला येऊन तरी सुटावं ही तळमळ मोठी राहिली. गावच्या अपेक्षा दुसरी काहीच नाही आता एवढीच राहिली. शेतीच्या पाण्याची सोय करण्यात येईल असं तुम्ही मकरंदाबांना साकडं घालताय? साकडं करतील असं वाटतं? आणि घालणारच आहे, घालतो आणि घालणारच आहे आणि त्यांचं एवढं काम करावंच. काय वाटतं तुम्हाला शेतीच्या पाण्याचं ह्यांनी जे सांगितलं की आमदारांनी आमचं हे काम करावं शेतीच्या पाण्याचं, करतील असं वाटतंय का तुम्हाला? करणार 100%. आज ना उद्या ना एवढ्या 2 वर्षातच करतील हो. शेती. हो त्यांनी आश्वासन दिलेलं पूर्ण करणार.
आता आपण होतो शिरगावमध्ये कशा पद्धतीने इथली भीषण पाणी टंचाईचा सामना करताना असं सोशल माध्यमातून दिसून आलं होतं की या गावामध्ये खरंच जे आमदारांनी दत्तक गाव घेतलेलं आहे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांचं हे दत्तक गाव मानलं जातं. या गावामध्ये कशा पद्धतीने पाणी टंचाई आहे का नाही हे दस्तूरखुद्द आपण या गावामध्ये थेट येऊन जाणून घेतलं. कशा पद्धतीने इथले जर सगळ्या बोर बघितल्या तर त्याला पाणी आहे, जे ग्रामपंचायतीचं वॉटर एटीएम आहे त्यालाही पाणी दिसून येत आहे. आणि जर इथे टंचाई असती तर या कुंपनलिका आणि या बोरवरती अक्षरशः हांड्यांची रांग लागली असते आणि लोकांची रांग लागली असते. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, शिरगाव. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.